सजेति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसां राशीन्नाशेति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासनां या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं जितेन्द्रियगणाग्निरविरतः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपदावने त्रितनयोऽवतीर्णस्वयं करात्तसुकमण्डलकुमतखण्डने दण्डभृत्पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः दर्शनात् सर्वपापग्नीं स्पर्शनात् स्वर्गगामिनीं स्नानेन मुक्तिदां पुण्यां कृष्णावेणीं नमाम्यहं दृष्ट्वा जन्मशतं पापं स्पृष्ट्वा जन्मशतत्रयं स्नात्वा जन्मसहस्राणि हन्ति कृष्णा कलौ युगे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवदुम्बरः कल्पवृक्षः कामधेनुश्च सङ्गमः चिन्तामणिगुरोः पादौ दुर्लभो भुवनत्रये कृते जनार्दनो देवस्तेतायां रघुनन्दनः द्वापरे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद श्रीवल्लभः अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। श्री गणेशाय नमः। श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुकवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। सर्वच भगवत भक्तांना मी प्रेमपूर्वक नमस्कार करतो। कालपासून आपण श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचं अवतार कार्य आणि त्यांची लीला गुरुचरित्राच्या आधारानं आपण या लीलेचं चिंतन करतो। त्याचबरोबर नृसिंहवाडीचा महिमा, नृसिंहवाडीचं महात्म्य सांगावं हा एक उद्देश त्यामध्ये होता। काल दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभ आणि श्रीपाद श्री वल्लभांनी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपानं अवतार धारण केला। स्वामी महाराजांनी काशीला जाऊन संन्यास घेतला। त्यानंतर तीर्थाटन करत 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 महाराज औदुंबरला आले आणि औदुंबरचा 1 चातुर्मास झाल्यानंतर महाराज या वाडीच्या या संगमावर आले आणि या ठिकाणी 12 वर्ष राहायचं असं ठरवून या औदुंबर वृक्षाच्या खाली महाराज एक छान सुंदर पर्णकुटी बांधून या ठिकाणी महाराज राहिले। काल आपण गंगानुजाची कथा बघितली। काल आपण घेवड्याच्या शेंगाची वेलाची कथा बघितली। काल आपण शिरोळच्या भोजनपात्राची कथा बघितली। आज आम्हाला पुजारी वर्गाला महाराजांनी या मनोहर पादुका दिल्या। मनोहर पादुकांचे पुजारी केलं आम्हाला। केवढं महत्भाग्य आमचं सगळ्यांचं। तर या पादुका मिळवणारे हे जे आमचे पूर्वज आहेत, प्रातस्मरणीय बहिरंबट जरे, यांच्याबद्दल थोडंसं आज आपल्याला बोलायचं आहे। हे आलासमध्ये राहणारे, वाडीपासून अगदीच जवळ आहे आलास नावाचं गाव। त्या गावात राहणारे हे वेदशास्त्र संपन्न अत्यंत सदाचारी। फार काही नाही आहे घरी, परंतु तरी सुद्धा जे काही आहे त्यामध्ये अत्यंत समाधानानं राहणारे, पंचमहायज्ञ करणारे, अतिथी अभ्यागतांची सेवा करणारे, घरामध्ये अग्निहोत्र आहे, अग्नीची उपासना करणारे, आणि त्यांची पत्नी जी आहे ती पत्नी ही तशीच अत्यंत सदाचारी, साध्वी, पतिव्रता,
पती हेच व्रत, पती हेच गुरु, पती हेच देव असं मानणारे. या दोघांचा संसार अतिशय आनंदानं चाललाय. एकमेकांच्यावर नितांत प्रेम आहे, एकमेकांची काळजी घेत आहे, सगळा आनंदी आनंद आहे. परंतु जीवनामध्ये सगळीच आनंद एकाच वेळी येतीलच असं नाही. एक छोटस दुःखही आहे. दुर्भाग्यानं यांना अपत्य नाही आणि संतती नसल्यामुळं थोडस मनाच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यात थोडस दुःख दाटून राहिले. आता वय झालेलं आहे तर मग तोही विषय मागं पडलेला आहे. हे स्वतः 80 वर्षाचे आहेत, पत्नीही 60 वर्षे होऊन गेलेली आहेत. दोघेही वृद्धापकाळाकडे झुकलेले. ह्यांना या पंचक्रोशीमध्ये अतिशय मान सन्मानाची वागणूक आहे, आदर आहे लोकांच्या मनात यांच्याबद्दल. कारण अतिशय कर्तव्यनिष्ठेनं हे सगळं कर्ममार्ग आचरण करणारे हे बहिरंभट जेरे. ब्राह्मणानं कसं असावं हे मूर्तिवंत उदाहरण म्हणजे हे बहिरंभट जेरे. सगळं आन्निक आवरायचं, यज्ञाला अग्निनारायणांना आहुती द्यायची आणि आहुती दिल्यानंतर मग उद्योगाकरता बाहेर पडायचं. पंचक्रोशीमध्ये जी गावं आहेत, कुरुंदवाड आहे, आमरेश्वर आहे, शिरोळ आहे, या गावामध्ये जायचं, पौरोहित्य करायचं आणि त्यातून जी काही दक्षिणा मिळेल त्यातून आपला उदरनिर्वाह गुजराण करायची. जे परमेश्वराने दिलेलं आहे त्यामध्ये अत्यंत समाधानानं राहायचं. असं हे दंपती. आलासमधून निघाल्यानंतर कृष्णा नदी आडवी येते. पूर्वीच्या काळी फक्त पावसाळ्यातच नदीला पाणी असायचं, इतर वेळी पूर्णपणे वाळवंट पडलेलं. आमच्याही लहानपणी आम्ही पूर्ण वाळवंट पडलेलं बघितलेलं आहे. अजिबात पाणी नव्हतं. इकडनं इकडं चालत जायला यायचं, वाळूत खेळायचं आम्ही. 700 वर्षापूर्वीचा काळ मी वर्णन करून सांगतो. ज्या वेळा पाणी असेल त्यावेळेला हे गंगानुज महाराजांचे भक्त आहेत, हे नावेतून इकडं तिकडं लोकांना करायचे आणि आपली शेती पण बघायची. ज्यावेळा नदीला पाणी असेल त्यावेळा नदीतून पलीकडे नावेतून यायचं आणि इतर वेळी मग चालत यायचं. अमरेश्वराला नमस्कार करायचा आणि अमरेश्वराला नमस्कार करून जात असताना सहजगत्या आता औदुंबराकडे लक्ष गेलं. औदुंबराकडे लक्ष गेलं. औदुंबराच्या सावलीमध्ये एक दिव्य मूर्ती बसलेली त्यांना दिसली. तेजपुंज एक संन्यासी बसलेले आहेत असे त्यांनी बघितलं आणि अनाहूतपणानं त्यांचा हात जोडला गेला. हळूहळू हे जे बहिरंभट जेरे आहेत हे हळूहळू महाराजांच्या जवळ आले आणि जवळ आल्यानंतर प्रत्यक्ष दर्शन त्यांना जवळून झालं. काषाय वस्त्रम करदंड धारिणम कमंडलूम पद्मकरेण शंखम, हे जे हा जो ध्यानाचा श्लोक आहे याप्रमाणेच कडकडीत वैराग्य दाखवणारं, कडकडीत वैराग्य सुचवणारं ते काषाय वस्त्र महाराजांनी परिधान केलेलं डोक्यापर्यंत. कपाळावर भस्म लावलेलं, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, नारायण गुरूंचं अधिष्ठान दाखवणारा हा संन्यास आश्रमाचं प्रतीक असलेला दंड हातात घेतलेला, एका हातामध्ये सदैव पवित्र गंगाजल भरलेला तो कमंडलू, महाराजांची दिव्य मूर्ती बघून साष्टांग नमस्कार केला. महाराजांनी नारायण म्हणून आशीर्वाद दिला. तो आशीर्वाद कानावर पडला, इतकं छान वाटलं. जीवन संपूर्ण कृतार्थ झाल्यासारखं या बहिरंभट जेरेंना वाटलं. बोलणं काहीच झालं नाही. हे आपल्या नित्य कर्माला निघून गेले. पुन्हा संध्याकाळी येताना पुन्हा बघितलं की औदुंबराच्या झाडाखाली महाराज बसलेले, साष्टांग नमस्कार झाले. पुन्हा यांनी नारायण म्हणून आशीर्वाद दिला. हे घरी आले आणि आपल्या पत्नीला सांगतायत
की मला दर्शन कसं झालं स्वामींचं. तिलाही उत्कंठा लागून राहिली महाराजांच्या दर्शनाची. ही वंदन भक्ती सांगितली. नवविधा भक्तीतली ही वंदन भक्ती अत्यंत श्रेष्ठ. ही साधना करता येते. प्रत्येक साधना ही काही काळानंतर फलद्रूप होत असते. काही उपासना अशी असते 11 दिवसाची असते, 21 दिवसाची असते, 1 वर्षाची असते. अखंड 12 वर्ष नमस्कार करताय, रोज जाता येता, आणि 12 वर्ष स्वामी महाराज नारायण म्हणून आशीर्वाद देत आहे. रोज निहाळताय, त्यांना बघताय आणि रोज आशीर्वाद देत आहे. अशी 12 वर्ष निघून गेली. 12 वर्षाची साधना पूर्ण झाली आणि प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये हा अत्यंत आनंदाचा क्षण असतो. तोच आनंदाचा क्षण या भैरव भटांच्या पण जीवनामध्ये आला. त्या दिवशी होती एकादशी, आणि एकादशीला हे पौरोहित्य करण्याकरता म्हणून बाहेर पडलेले, आणि यांना त्या दिवशी काय झालं, पौरोहित्य करून यायला थोडासा वेळ झाला. अस्तमान जवळ आला, संध्याकाळ झाली, आणि स्वामी महाराज सायं स्नानाकरता म्हणून कृष्णेमध्ये उतरलेले, आणि यांना बघितलं आलेलं. सांगितलं तुम्ही पण संध्या करून घ्या म्हणून. त्यांनी संध्या केली. संध्या केल्यानंतर स्वामी महाराज त्यांना सांगतायत की म्हटले आज तुम्ही इथंच राहा. का तर अंधार पडलाय, जंगल आहे, आणि अशा रात्रीच्या वेळी जंगलातून जाणं हे थोडंसं धोकादायक आहे, आणि आपण काय करा, आज इथं मुक्काम करा आणि सकाळी उठून तुम्ही आलासला जावा. यांना प्रश्न असा पडला मनामध्ये की घरी पत्नी एकटीच आहे, ती काळजी करत बसणार. परंतु यांनी सांगितलं की तुम्ही काहीही काळजी करू नका, तुम्ही आज आमच्या जवळच थांबा, आणि जवळ बसवून घेतलं. जवळ बसवून घेतलं आणि थोड्या वेळानं आपल्या मनातला जो हेतू आहे तो हेतू या भैरव भटांना त्यांनी सांगितलं. काय सांगितलं की या ठिकाणी आम्ही अनुष्ठान करतो आहोत, या ठिकाणी आम्ही तपश्चर्या केली, आम्ही उपासना केली, साधना केली. या ठिकाणी बसून अत्यंत रमणीय असं हे जे ठिकाण आहे, कृष्णा पंचगंगेचा संगम, अष्टतीर्थ, अमरेश्वराचं स्थान, कल्पवृक्ष, औदुंबर, हे स्थान आम्हाला अतिशय आवडलं, आणि याच ठिकाणी पादुका रूपानं राहायचं असं आम्ही ठरवलंय. तेव्हा तुम्ही काय करा तर या पादुकांची पूजा करा, तुम्ही पुजारी व्हा. यांना क्षणभर प्रश्न पडला की माझं वय आता 80 वर्ष झालंय, पत्नीचं वय 60 वर्ष, आम्ही दोघं इथं राहायचं कसं या जंगलामध्ये, आमचं उपजीविकेचं साधन काय या ठिकाणी राहून. आणि जरी मी ही सेवा घेतली, मनात विचार करताय, जरी मी ही सेवा घेतली तरी माझ्या नंतर ही सेवा करणार कोण. कृपामूर्ती नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी मनातला सगळा भाव ओळखला, आणि यांना सांगतायत की तुम्ही काहीही काळजी करू नका, तुम्ही होय म्हणा. परंतु हे म्हणतायत की मला पत्नीला विचारावं लागेल, तिच्याबरोबर सल्ला मसलत करून ती जसं काय सांगेल त्याप्रमाणे ते उत्तर मी तुम्हाला सांगतो. इकडं प्रकार असा घडला की संध्याकाळ झाली. पती इतका वेळ कधीही बाहेर राहिलेले नाहीत, कारण संध्याकाळी अग्नीला आहुती द्यायची आहे. संध्याकाळची यज्ञाची आहुती चुकवून हे कधीच बाहेर राहिले नाहीत. आज असे का बाहेर राहिले, का बरं वेळ झाला यांना. थोडा वेळ वाट बघितली, आणि हे जे यज्ञ, हे अग्निहोत्री जे असतात त्या अग्निहोत्र्यांना हे जे मंत्र असतात, हे मंत्र आणि यांची आहुती द्यायचा अधिकार त्यांच्या पत्नीला असतो. हे जेव्हा जागेवर नसतील त्यावेळी अग्निहोत्र्यांच्या पत्नीनं ते संध्याकाळचा तो यज्ञाचा जो हवीर भाग आहे तो अग्निनारायणाला अर्पण करायचं.
त्यांनी ते केलं आणि आता वाट बघताय. जसा जसा वेळ व्हायला लागला तशी तशी मनामध्ये अत्यंत वेगळे वेगळे विचार यायला लागले. आता वय झालंय, आता यांना होत नाही, रात्रीची वेळ आहे, एकादशी आहे, उपास आहे, कुठे चक्कर येऊन पडले असतील, काय झालं असेल, काळजी वाटायला लागली. होता 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 मध्यरात्र झाली. मग मात्र अतिशय मनामध्ये काहूर माजलेले आणि आता कुणाला शरण जायचं अशा वेळी कुणाला शरण जायचं तर आपल्या कुलदेवतेला शरण जावं. एकविरा मातेला त्या फोटोसमोर जाऊन ती उभारली. देवघरामध्ये मूर्ती आहे एकविरीची, तिच्या जवळ जाऊन उभारली. हळदी कुंकू वाहिलेला आहे एकविरीला आणि एकविरा मातेला प्रार्थना करतायत की आयुष्यभर तुम्ही आमचं रक्षण केलेलं आहे, पालन पोषण केलेलं आहे आणि आता असं का बरं करताय? माझे पती कुठं असतील, का बरं येत नाही आहे? तुम्ही ज्या ठिकाणी ते असतील त्या ठिकाणी त्यांचं रक्षण करा. प्रार्थना चालू. आणि त्याच अवस्थेमध्ये त्याच ठिकाणी त्यांना थोडासा डुलका लागला आणि स्वप्नामध्ये भगवती एकविरा माता प्रगट झाली. एकविरा माता प्रगट झाली आणि मातेनं यांना सांगितलं की तुम्ही काहीही काळजी करू नका. कृष्णा पंचगंगेच्या संगमावर एक दिव्य संन्यासी आहेत आणि त्या दिव्य संन्याशांच्या बरोबर तुमचे पती वार्तालाप करतायत. अजिबात काळजी करू नका, अत्यंत सुरक्षित आहे. परंतु ते जे काय सांगतील त्याला तुम्ही हो म्हणा आणि तुमचे हो म्हणण्यातच तुमचं कल्याण आहे. आपल्या कुलदेवतेने हे सांगितलं. अतिशय आनंद झाला, जाग्या झाल्या, अष्टसात्विक भाव जागृत झाले, नेत्रातून अश्रुधारा व्हायला लागल्या. सारखं 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 ते एकविरा मातेचं रूप त्यांच्या मनामध्ये आठवायला लागले. तो कुंकुम तिलक त्यांना दिसायला लागला, गळ्यात घातलेलं ते मंगळसूत्र दिसायला लागलं, पायातले ते नुपूर छुम 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 करणारे त्यांना ऐकायला यायला लागले. एक वेगळाच अनुभव या त्यांच्या पत्नीला आला आणि इकडं हे वेगळ्याच आनंदामध्ये आहेत. सकाळ झाली, स्नान झालं, संध्या झाली आणि महाराजांचा निरोप घेऊन हे आपल्या घरी आलासला यायला निघाले. घरी आले आणि घरी आल्याबरोबर कधी एकदा हे आपल्या पत्नीला सांगतो असं त्यांना झालं. आपला आनंद जो झालाय मनामध्ये तो कधी एकदा मी माझ्या पत्नीला सांगतो असं झालंय. आणि रात्री जो अनुभव घेतलाय एकविरा मातेच्या दृष्टांताचा तो झालेला आनंद आपण कधी एकदा आपल्या पतीला सांगतो असं यांना झालं. दोघांनी एकमेकाला बघितलं. हे आत आले, उपलनं खुंटीला काढून ठेवलं, हातपाय धुतले आणि ते आपल्या पत्नीला सांगतायत की अगं काल रात्री असं म्हटल्याबरोबर त्या म्हणतायत की काही बोलू नका, अगोदर थोडं दूध घ्या, थोडी विश्रांती घ्या, मग आपण बोलूया. मला सगळं माहित आहे. हिला कसं सगळं माहीत? तर या म्हणतात की मला सगळं माहित आहे. दोघांनाही आनंद झालेला आणि थोड्या वेळानं दूध घेतलं, थोडीशी विश्रांती झाल्यानंतर दोघं चर्चा करतायत की काय करूया. स्वामी महाराजांनी असं असं सांगितलंय. यांनी सांगितलं की एकविरा मातेनं मला सांगितलंय की ते जे काय सांगतील ते हो म्हणण्यात तुमचं कल्याण आहे. आणि तेवढ्यात एक यती भिक्षेला आले. यती भिक्षेला आले, पाठ घातला बसायला, पाठावर बसले, भिक्षा झाली. आणि भिक्षा झाल्यावर या दोघांनी त्यांना विचारलं की यती महाराज आम्ही काय करावं? तेव्हा त्यांनी सांगितलं की हे जे कृष्णा पंचगंगेच्या संगमावर बसलेले जे दिव्य मूर्ती तुम्ही 12 वर्ष नमस्कार त्यांना केलेला आहे जाता येता, तर हे कोणी साधे सुधे नाही आहेत. हे आहे प्रत्यक्ष श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज दत्तात्रेयांचे अवतार आहेत. त्यांच्या मनोहर पादुकांची पूजा तुम्हाला करायला मिळते तर दैव दुर्लभ अशा प्रकारचा हा हे तुम्हाला मिळणारं फळ आहे तुम्ही केलेल्या नमस्काराचं. आणि तुम्ही होय म्हणा.
काही दिवस गेले आणि ह्याने ठरवलं की आता जायचं, स्वामी महाराजांना सांगायचं आणि ती जे काय म्हणतील त्याला होय म्हणायचं. वर्णन केले ग्रंथामध्ये की तो दिवस आहे अश्विन कृष्ण दशमीचा. त्या दिवशी प्रस्थान ठेवलं घरातून आणि हे दोघं घरातून बाहेर पडले आणि समोरून कोण आलं तर सुवासिनी भरलेली घागर घेऊन आल्या. अतिशय सुंदर त्या ठिकाणी शकुन झाला. पुढे बघितलं थोडं अंतर गेल्यानंतर तर एक गाय आपल्या वासराला पाजते आहे असं दिसलं. दुसरा शकुन झाला. भारद्वाज छान छान आवाजात ओरडतायत, तोही आवाज कानावर आला. इतके सगळे चांगले 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 शकुन होत आहेत. हे दोघेही संगमावर आले. महाराजांचं दर्शन झालं. दोघांनी साष्टांग नमस्कार घातला आणि महाराजांनी सौभाग्यवती भव, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, सुपुत्रवती भव असा वर दिला. हा वर दिल्याबरोबर दोघं एकदम चमकून महाराजांच्याकडे बघायला लागले. महाराजांना सांगतायत, महाराज माझं वय 80 वर्षाचं आहे, पत्नी माझी 60 ओलांडून गेलेली आहे. महाराज म्हटले काहीही काळजी करू नका. या ज्या पादुका आहेत या पादुकांची पूजा करा, तुम्हाला उत्तम पुत्र होईल या वयात. आणि त्या पुत्राला पुढे 4 मुलगे होतील आणि आपल्या मागं असलेल्या कल्पवृक्षाकडे म्हणजे औदुंबराकडे बोट करून सांगितलं की या औदुंबराला जशी फळं येतील तसा हा तुमचा जो वंश आहे हा वंश वाढेल. आणि तो सुंदर दिवस आहे गुरुद्वादशीचा दिवस, अश्विनवद्य द्वादशी. आणि त्या दिवशी या ज्या मनोहर पादुका आहेत या मनोहर पादुका शंख, चक्र, गदा, पद्म सगळ्या प्रकारचे त्याच्यावरती लक्षणं आणि त्या सुंदर पादुका आमच्या भैरमभट जेरे आणि त्यांच्या पत्नीच्या स्वाधीन केल्या. महाराजांनी समोर बसून त्या दिवशी संकल्प सांगितला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जो शिधा आणलाय, जे तांदूळ आणलेत ते तांदूळ या पादुकांच्या समोर ठेवा. त्या पादुकांच्यावर अन्नपूर्णेचं आवाहन महाराजांनी केलं. अन्नपूर्णेची पूजा केली आणि सांगितलं की या नुसत्या पादुका मी ठेवणार नाही आहे, तर या पादुकांच्या बरोबर अन्नपूर्णा ठेवणार आहे. अन्नपूर्णा या ठिकाणी राहील, तुम्हाला कधीच अन्न कमी पडणार नाही वाडीमध्ये. महाराजांनी समोर बसून पूजा सांगितली, त्यांच्याकडे पूजा करून घेतली. पादुकांची पूजा कशी करायची हे पहिल्यांदा महाराजांनी सांगितलं. त्या साध्वी पतिव्रतेकडून स्वयंपाक करवला, नैवेद्य झाला, महाराजांनी भिक्षा घेतली आणि महाराजांनी पूर्वेकडं म्हणजे गाणगापूरकडे जाण्याचं प्रस्थान ठेवलं. महाराज जाणार म्हटल्याबरोबर 64 योगिनी त्या ठिकाणी आल्या आणि महाराजांना सांगतायत की महाराज 12 वर्ष हे ठिकाण जे आहे हे ठिकाण आम्हाला वैकुंठाप्रमाणे वाटत होतं. आता तुम्ही निघाला. तर महाराजांनी सांगितलं मी कुठेही जात नाही आहे, मनोहर पादुका रूपाने मी याच ठिकाणी आहे. जे लोक जे भक्त या ठिकाणी येतील, मनोभावे पूजा करतील, त्या भक्तांच्यावर मी सदोदित अनुग्रह करेन. त्यांच्या सगळ्या मनोकामना या ठिकाणी निश्चितपणाने पूर्ण होतील. मी जरी देहाने गेलो असं वाटलं तरी सुद्धा माझं मन, माझं हृदय या मनोहर पादुकांच्या मध्ये मी ठेवलेलं आहे. आणि महाराज इथून गाणगापूरला गेले. त्या आमच्या या भैरमभटांच्या वंदन भक्तीनं मिळवलेल्या ह्या मनोहर पादुका. मनोहर मनाचं हरण करणाऱ्या, मनाची विलक्षण गती आहे. परंतु या पादुकांच्या समोर उभारल्यानंतर मन सुद्धा क्षणभर एका जागी स्थिर होतं. दुपारी महापूजा चालू असताना जर आपण पादुकांच्या समोर उभारलो, काय वर्णन करावं? त्या वर्णनाला सीमाच नाही, शब्दच अपुरे. ज्या वेळेला
महाराजांच्या पादुका पुसून होतात, अत्तर लावलं जातं आणि नंतर केशर मिश्रित ते चंदनाचा लेप, आम्ही लेपन असं म्हणतो, ते लेपन ज्यावेळेला पादुकांना होतं त्यावेळेला पादुकांच्याकडे डोळे भरून बघत राहा. हे जे रूप आहे हे रूप डोळ्यासमोर नाहीसं होऊच नाही, सदोदित डोळ्यासमोर हेच रूप असावं असं वाटतं. या पादुकाच महाराजांचे पायच समोर आहेत की काय असं वाटतं. या पादुकांच्या पूजेची एक पद्धत स्वामी महाराजांनी घालून दिली आणि ही जी पद्धत आहे ही पद्धत अत्यंत काटेकोरपणानं आणि निष्ठेनं करणारा हा पुजारी वर्ग. कुठल्याही परिस्थितीत, कोणत्याही परिस्थितीत, कितीही संकट येऊ देत, कित्येक संकटांचा सामना पुजारी मंडळींनी केलेला आहे वाडीमध्ये. आमचे पूर्वज सांगून गेले की अशा परिस्थितीत सुद्धा जळीत झालं, या जळीतात सुद्धा पूजा कधीही राहिली नाही. त्रिकाल पूजा ही पूजा करायचीच. वाडीमध्ये सोहळ्याला फार महत्व आहे. सोहळा म्हणजे काय तर पादुकांची पावित्रता राहावी याकरता स्वतःवर घातलेली बंधनं आहेत. कृष्णावेडीमध्ये पूर्ण स्नान करायचं, ती जी वस्त्र आहेत ती वस्त्र घेऊन बुडी मारायची, तीच वस्त्र मंदिरातच वाळत टाकायची आणि ती वाळलेली वस्त्र नेसून पूजा करायची. हा नियम इतक्या वर्षामध्ये कुणीही मोडलेला नाही. इतकंच नव्हे तर पुजाऱ्यांच्या व्यतिरिक्त जो समाज आहे यांनी सुद्धा कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही पादुकांना स्पर्श करतो. का तर ते पावित्र्य जे आहे ते पावित्र्य सर्वांनीच सांभाळायचं आहे काटेकोरपणाने. का तर ते सांभाळण्यामध्ये भक्ती आहे. परमेश्वर केव्हा कृपा करणार आहे तर परमेश्वर निष्ठेनं कृपा करणार आहे, परमेश्वर भक्तीनं कृपा करणार आहे. आणि ती भक्ती, ती निष्ठा दाखवणारा पुजारी वर्ग पण आहे आणि पुजारी वर्गांच्या पेक्षा इतर जो समाज आहे तो सुद्धा महाराजांच्यावर अत्यंत निष्ठा आणि अत्यंत भक्ती ठेवणार आहे. पुजारी वर्गांच्या बद्दल जर बोलायचं म्हटलं तर पहाटे 3 वाजता पहिल्यांदा दिगंबराचा गजर, पहाटे 3 वाजता दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणत म्हणत संपूर्ण गावाला जाग करणारे काही पुजारी मंडळी आहेत. केवढं व्रत आहे मोठं. ही परंपरा फक्त वाडीतच आहे, इतर ठिकाणी तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. मी निश्चितपणानं सांगतो. कायमस्वरूपी पावसाळा असू दे, उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, पहाटे 3 वाजता दिगंबराचा गजर होणार म्हणजे होणारच. पहाटे 3 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत प्रत्येक पुजाऱ्यांनी आपल्या आपल्या मनानं वेळ वाटून घेतलेली आहे. पहाटे कुणी जायचं, त्यानंतर 4 वाजता पाणी भरायला कुणी जायचं, देवाच्या मंदिरामध्ये दिवे कुणी लावायचे, गंध कुणी ओगाळायचं, त्या पानपूजेला पानं कुणी सजवायची, छाट्या कुणी धुवायच्या, छाट्या वाळत कुणी घालायच्या, वाळलेल्या छाट्या घडी घालून आणायच्या कुणी, हे सगळं ठरवलेलं आहे. दुपारी 3 ते 4 पवमान पंचसूक्ताचं पठण महाराजांना ऐकवायचं, हे ऐकवणारी पुजारी मंडळी आहेत. रात्रीच्या वेळी पालखी सेवा आहे. असं वाटतं की ही सेवा, हा उत्सव हा वैकुंठामध्ये सुद्धा आटणार नाही. जाता जाता सांगतो की पादुका जशा आहेत मनोहर पादुका दत्तात्रेयांच्या, त्याचप्रमाणे सगळ्या पुजारी मंडळींचा एक वीक पॉइंट म्हणजे महाराजांची स्वारी. आदरानं काय म्हणायचं, लाडकं नाव आहे स्वारी. किती निष्ठा, किती भक्ती, प्रत्यक्ष महाराज बसलेत की काय असं वाटतं. नारायण स्वामींच्या मंदिरामध्ये महाराज बसलेले आहेत, असं वाटतं की ध्यानस्थ होऊन समस्त चरित्र पाय अनन्य जो शरण इच्छित देत आहे. डोळे मिटून बघतायत संपूर्ण जगताला. काय कुणाला कमतरता आहे, काय कुणाला काय द्यायचं आहे, कुणाला अन्न पाहिजे, कुणाला पाणी पाहिजे, कुणाला निवारा पाहिजे, कुणाचं रक्षण करायचं आहे, सर्व काही बघताय.
आणि त्याप्रमाणे सर्व जगताला देत आहेत त्या ठिकाणी बसून. संध्याकाळी पालखीला निघालेत देव. काय रूप आहे बघितलं की असं वाटतं की महाराज खुदू खुदू हसतायत बघून. त्या नेत्राकडे बघितलं की असं वाटतं की भक्तांच्या बद्दल किती कळवळ आहे, किती हृदयामध्ये किती दयाळूपणा आहे. सगळ्या समाजाचं कल्याण कसं करावं हा एकच विचार त्या नेत्रामध्ये सदोदित दिसतो. त्या गालांच्याकडे बघितलं की असं वाटतं की एखाद्या बालकाचे गाल असावेत. एक प्रकारचं हास्य त्या चेहऱ्यावर दिसतं. ज्याप्रमाणे आपल्या मनामध्ये भाव असतील त्याप्रमाणे महाराजांचा चेहरा दिसतो. शनिवारी तर असा अपूर्व उत्साह असतो, असा अपूर्व सोहळा असतो पालखीचा, काय सांगावं तुम्हाला. अहो राजे निघालेत, संपूर्ण जगताचे राजे आहेत, पालखीत बसून निघालेत. सगळे लोक भक्त जय जयकार करतायत. असा तो पालखीचा सोहळा. आणि त्यानंतर महाराजांचा विडा, अपराध क्षमा, आणि त्यानंतर सगळ्या वैदिक मंडळींनी केलेला वेदांचा घोष, चारी वेदांची सेवा. स्वामी अति निद्रे ते त्यागावे, भक्त स्मरणासी पावावे, चरणसेवा हो अखंडित, इतके गुरुभक्ताशी द्या. गुरुभक्त काय मागतात? अहो देवा, अति निद्रे ते त्यागावे. एखाद्या आईनं आपल्या एखाद्या मुलाला सांगावं, अरे किती झोपतोस तू, अभ्यास जरा कर, तसं सांगतायत आपल्या देवाला. स्वामी अति निद्रे ते त्यागावे, का तर भक्त स्मरणासी पावावे. आमच्यासारख्या पापी जनांचा उद्धार तुमच्याशिवाय कोण करणार? तुम्ही जर झोप काढली तर महाराज या पापी जनांचा उद्धार होणार कसा? आमच्यासारख्या भक्तांचं स्मरण सदैव तुमच्या मनामध्ये असावं, याशिवाय आम्ही काय मागू दुसरं? पहाटेपासून रात्रीपर्यंत आम्ही सेवा करतो एवढ्याच करता की महाराज आमच्याकडे फक्त दयेनं एकदा बघावं, बाकी आम्हाला काही नको आहे, तेवढ्याला आम्ही कृतार्थ आहे. ही सगळा पुजारी वर्ग अशा निष्ठेनं, अशा भक्तीनं महाराजांची सेवा करणारा. आणि त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं सेवा त्याच पद्धतीनं मेवा. आजपर्यंत कुणालाही कसल्याही प्रकारची कमतरता न पडू देणारा देव आणि त्यांची अतिशय निष्ठेनं सेवा करणारा हा पुजारी वर्ग. एक एक सेवा वाटून घेतलेली. कुणावरही ताण येऊ नये याकरता प्रत्येक जण प्रयत्न करतोय सेवा करायची. पहाटे महाराजांना उठवताना अतिशय गोड ललकार, प्रभो सरकार कैलास पते गिरिजा शंकर कर्पूर गौर. महाराज उठा महाराज. भक्त वाट बघतायत, महाद्वारामध्ये उभारलेले आहेत. तुम्ही जर झोपला तर या भक्तांचं रक्षण करणार कोण? नुसतं भक्तांचंच रक्षण करायचं नाहीये, तर संपूर्ण जगताचं रक्षण करायचं आहे आपण. महाराज आम्हीच उभारलोय असं नव्हे, तर या सगळ्या स्वर्गातल्या देवता या महाद्वारामध्ये उभारलेल्या आहेत आपल्या दर्शनाकरता. उठा महाराज. पहाटेपासून ते रात्रीपर्यंत सगळा हा जो ही जी सगळी पूजा आहे, ही सगळी अर्चना आहे, ही सगळी बैठक बसवलेली आहे. पहिल्यांदा स्वामी महाराजांनी स्वतः बहिरम भटांना सांगितली आणि त्यानंतर त्यामध्ये कुठेतरी कमतरता निर्माण झाली. ती कमतरता सगळी थोरल्या स्वामी महाराजांनी म्हणजेच वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी पूर्ण केली. ज्या ज्या ठिकाणी आमच्या हातून चूक झाली त्या ठिकाणी पादुका दिल्याबरोबर, पादुकांची सेवा करा म्हणून सांगितल्याबरोबर बहिरम भटांनी महाराजांची प्रार्थना केली की महाराज पूजा करत असताना आमच्या हातून चुका होणार आहेत, आमच्या हातून अपराध घडणार आहेत, परंतु ते अपराध आपण मातृ हृदयानं क्षमा करा. तीच प्रार्थना आम्ही रोज करतोय महाराजांच्याकडे. महाराज आम्ही आपल्याला जाणत नाही, आपल्या स्वरूपाचं अज्ञान आम्हाला आहे आणि आपल्या स्वरूपाचं अज्ञान असल्यामुळं आपलं स्वरूप आम्हाला कळत नाही. त्यामुळं आमच्या हातून अपराध घडतात, आमच्या हातून चुका घडतात. आणि ज्या ज्या वेळी आमच्या हातून चुका घडल्या त्यावेळी आम्हाला पाठीशी घालणारे कोण आहेत? तर स्वामी महाराज आहेत. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी प्रत्येक वेळी पुजाऱ्यांना पाठीशी घातलं.
देवाबरोबर भांडण सुद्धा केलं. वाडीमध्ये प्लेगाची साथ आली. प्लेगाची साथ कुठेपर्यंत आली तर मिरजेपर्यंत आली, कृष्णा घाटावर आली. सगळे घाबरले. महाराजांना सांगण्याकरता म्हणून लोक केले आणि महाराजांनी सांगितलं काही काळजी करू नका, मी वाडीला येतो. आणि महाराज वाडीकडे यायला निघाले. दत्तात्रयांनी सांगितलं तू आता वाडीला जायचं नाहीस, पुजारी व्यवस्थित वागत नाहीत, माझी पूजा नीट करत नाहीत, करत असताना चुका होतात, अपराध घडतात. महाराज सांगतायत मी वाडीलाच जाणार काही जरी झालं तरी. का वाडीला जाणार? कारण याला सांगणार कोण? आम्हाला प्रत्येक वेळी स्वामी महाराजांनी पाठीशी घातलेला आहे. शेवटी दत्तात्रयांनी एवढ्या अडचणी निर्माण केल्या, एवढा ताप भरला, एक पाऊल चालायला येईना, परंतु महाराज म्हटले मी वाडीलाच जाणार. शेवटी सांगितलं की तुम्हाला अटक वॉरंट निघाल तुमच्यावर. महाराजांच्यावर अटक वॉरंट निघालं तरी सुद्धा महाराज म्हटले मी वाडीलाच जाणार. आणि महाराज वाडीला आले. महाराजांनी सांगितलं की दत्तगुरु कोपलेले आहेत, तुम्ही अशी सेवा करा, तुम्ही अशा निष्ठेनं राहावा. महाराज प्रत्यक्ष बसलेले आहेत तुमच्या समोर. त्या नुसत्या पादुका नाही आहेत, हा चिंतामणी आहे, चिंतामणी गुरु पादव. हा चिंतामणी तुम्हाला महाराजांनी तुमच्या हातात दिलेला आहे, नुसत्या पादुका समजू नका याला. प्रत्यक्ष दत्तगुरु या पादुकांच्या रूपाने वास करतायत, त्यांच्याकडे लक्ष द्या. पूजा पद्धती सांगितली, कुठे कुठे चुका होतात ते सांगितलं आणि आमच्याकडून हे सगळं करून घेतलं. प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी दत्तगुरु कोपले त्या त्यावेळी महाराजांनी आम्हाला पाठीशी घातलं. ज्याप्रमाणे वडील कोपल्यानंतर एखादी आई मुलाला पाठीशी घालते, आपल्या पदरात घेते, त्याप्रमाणे प्रत्येक वेळी थोरल्या स्वामी महाराजांनी आम्हाला सांभाळलेलं आहे. वाडीमध्ये ही रोजची पूजा पद्धती. महापूजेला जाताना आत जाताना गाभाऱ्यामध्ये अगदी पादुका जवळ असतात. पादुका म्हणजे प्रत्यक्ष स्वामी महाराज बसलेले आहेत. एखाद्या वेळेस खोकला येतो, शिंक येते किंवा मोठमोठ्यानं श्वास चालतो. आपला श्वास पादुकेवर जाऊ नये, पादुकेचं पावित्र्य भंग होऊ नये याकरता तोंड बांधून जायचं, फक्त डोळे उघडे ठेवायचे. केवढी निष्ठा आहे, केवढी भक्ती आहे. अशा पद्धतीची पूजा फक्त वाडीतच होत असेल, इतर कुठेही नाही. वाडीमध्ये पादुकांच्यावर पाणी येतं. दक्षिणद्वार सोहळा होतो. जयदेव जयदेव जय दक्षिण द्वारा स्वर्गासी जावया झाल्या पायाने असं वर्णन केलं. त्या दक्षिणद्वारात जर स्नान केलं त्या कृष्णवेणी मातेमध्ये तर प्रत्यक्ष स्वर्गप्राप्ती करून देणारे ते दक्षिणद्वार आहे. आणि हे पाणी उतरून गेल्यानंतर महाराजांना थंडी होते म्हणून काढ्याचा नैवेद्य असतो. ज्याप्रमाणे आपल्याला थंडी झाली, आपल्याला सर्दी झाली की आपण काढा पितो, तसं महाराजांना थंडी होते म्हणून महाराजांना काढ्याचा नैवेद्य दाखवायचा. महाराजांना 7 दिवस गार पाणी घालायचं नाही, महाराजांना गरम पाणीच घालायचं. यथा देहे तथा देवे, आपल्याप्रमाणेच महाराज आहेत असं समजून ही सेवा उपासना या ठिकाणी वाडीमध्ये चालू आहे. वाडीमध्ये गुरुद्वादशीचा उत्सव असतो. या गुरुद्वादशीच्या उत्सवामध्ये महाराजांच्या समोर अन्नपूर्णेची स्थापना असते. महाराजांनी पादुका, नुसत्या पादुका ठेवलेल्या नाहीत तर पादुकांच्या बरोबर अन्नपूर्णा ठेवलेली आहे. आणि त्या अन्नपूर्णेची 2 दिवस पूजा करून मग गुरुद्वादशी दिवशी ही अन्नपूर्णा संपूर्ण लोकांना वाटायची. ती अन्नपूर्णा घरी घेऊन जायची. कधीही अन्नाला कमी पडणार नाही या अन्नपूर्णेमुळे. त्या दिवशी दुपारी महाराजांनी प्रस्थान ठेवलेलं आहे, त्यामुळे इंदुकोटीचा गजर करायचा, महाराजांना 3 प्रदक्षिणा काढायच्या, रात्री संपूर्ण जागरण ठेवायचं, पहाटे 3 वाजता पालखी निघते. त्याप्रमाणे गोपाळकाल्याचा उत्सव माघ पौर्णिमेपासून ते औदुंबर पंचमीपर्यंत 6 दिवस हा रात्रीचा उत्सव असतो. सगळे उपचार रात्री 12 वाजता महापूजा, पहाटे 3 वाजता पालखी, संपूर्ण 6 दिवस महाराजांचं दार बंद नाही, शेजारती नाही. आम्हाला
आमचे पूर्वज सांगत आले की या 6 दिवसामध्ये जो कोणी सेवा करेल, आपण कसं नवरात्रामध्ये 9 दिवस सेवा करतो की नाही, तसे हे 6 दिवस महाराज सगळ्यांची इच्छा पूर्ण करणार आहेत. महाराज झोपत नाही 6 दिवस जागरण महाराजांना. आणि 7व्या दिवशी औदुंबर पंचमीला वाडीमध्ये गोपाळकाला असतो. संततधार चैत्र महिन्यामध्ये थोडस तापमान वाढायला सुरुवात झालेली असते. त्यावेळी महाराजांना थंडावा मिळावा याकरता संततधार अनुष्ठानाचं आयोजन केलं जातं. असं अनुष्ठान कुठं असेल असं मला तरी वाटत नाही. का तर कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता पुजारी मंडळी रात्री आणि दिवसा महाराजांच्या जवळ बसून हे अनुष्ठान करतात. कुठलीही दक्षिणा मानधन घेत नाहीत. किंबहुना स्वतःच्या घरचा डबा शिदोरी आणतात. जो काय फराळाचा डबा आहे, साबुदाण्याची खिचडी असेल किंवा काय असेल ते खाऊन बसायचं. सकाळी 10 वाजता अभिषेक सुरू झाला की संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, आणि रात्री 11 वाजता अभिषेक सुरू झाला की सकाळी 5 वाजेपर्यंत. सगळ्यांनी मिळून सकाळी रुद्राचा अभिषेक करायचा, रात्री पवमानाचा अभिषेक करायचा, असं 7 दिवस संततधार अनुष्ठान. असे कित्येक उत्सव वाडीमध्ये अतिशय उत्साहात. असं वाटतं की वैकुंठामध्ये सुद्धा परमेश्वराची एवढं कौतुक होत नसेल, एवढं कौतुक या महाराजांच्या राजधानीमध्ये ही सगळे भक्त मंडळी करतात. महाराजांनी नृसिंह वाटिका स्तोत्रामध्ये वर्णन केलंय. थोडस सांगतो. सनकाधिक सांगायचेच आहेत आपल्याला. पहिले जे आहेत ते रामचंद्र योगी महाराज. हे रामचंद्र योगी एवढ्या पराकोटीची योगी आहे की त्यांनी ओळखलं की स्वामी महाराज या ठिकाणी येणार आहेत, 12 वर्ष वास्तव्य करणार आहेत, उपासना करणार आहेत, तपश्चर्या करणार आहेत, म्हणून महाराजांचे पूर्वी येऊन राहिलेले. म्हणून महाराजांनी त्यांना पहिल्या पूजेचा मान दिला, अग्रपूजा. रामचंद्र योगी महाराजांच्या पासून पूजेला सुरुवात. आणि या ठिकाणी वाडीमध्ये त्यांची जिवंत समाधी, संजीवन समाधी असं आपण म्हणतो. त्यानंतर महाराजांचं अतिशय प्रेम ज्यांच्यावर आहे ते म्हणजे नारायण स्वामी महाराज. अतिशय अलौकिक चरित्र. आपण सगळ्यांनी विवेक बुवा गोखलेंच्याकडून ते चरित्र ऐकलंय. अतिशय अलौकिक आहे. तुम्ही ऐकलेलं आहे, परंतु बाजारामध्ये पुस्तक ग्रंथ उपलब्ध आहे. वाचा, तुम्ही विचार करा त्याच्यावर. केवढे थोर सत्पुरुष होऊन गेले महाराज. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज उत्सव मूर्तीच्या रूपानं नारायण स्वामींच्या बरोबर बोलतात, चर्चा करतात. ज्या दिवशी नारायण स्वामी महाराजांचा उत्सव असतो त्या उत्सवामध्ये नारायण स्वामींचं कीर्तन ऐकण्याकरता उत्सव मूर्ती बसते. कीर्तन झाल्यानंतर मग शेजारती होते. इतकंच नव्हे तर चैत्र पौर्णिमेला नारायण स्वामी महाराजांची आराधना असते. त्या दिवशी संपूर्ण रात्रभर देवाला जागरण असतं. संपूर्ण रात्रभर नामसंकीर्तन चालू असतं. आणि ही उत्सव मूर्ती जी आहे दत्तात्रेयांची, ही उत्सव मूर्ती जागरण करते. त्यानंतर आहेत काशीकर स्वामी महाराज. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे गोपाळ स्वामी महाराज. ह्यांच्याबद्दल थोडंसं बोलायचं. केवढं अलौकिक कार्य यांनी केलंय. ही जी अष्टक आहेत, ही अष्टकाचे निर्माते गोपाळ स्वामी महाराज आहेत. पूर्वी मंदिरामध्ये एवढी गर्दी नव्हती, एवढे भक्त यायचे नाहीत. त्यामुळं इथला जो खर्च आहे, हा खर्च चालायचा कसा, म्हणून गोपाळ स्वामींनी काय केलं, सगळीकडे फिरून जमिनी गोळा केल्या. या जमिनीच्या उत्पन्नातून संपूर्ण मंदिर चालावं अशी व्यवस्था केली. एक दिवस या शेतीचा काहीतरी प्रश्न निर्माण झाला, म्हणून ह्यांना साक्ष देण्याकरता म्हणून जावं लागलं. आणि येत असताना रात्रीच्या वेळी काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला, मारलं, बेशुद्ध पडले. आणि बेशुद्ध पडल्यानंतर दत्तात्रेयांचा धावा सुरू केला. दत्तात्रेयांचा धावा सुरू केला. प्रत्यक्ष श्रीपाद श्री वल्लभ त्या ठिकाणी आले आणि भस्म लावलं कपाळाला, पाणी दिलं आणि म्हटले, अरे बाळा, काळजी करू नकोस रे, तू, मी आहे तुझ्या बरोबर.
हे जे त्यांनी केलेलं कार्य आहे, या कार्याची कुठं ना कुठेतरी आपण जाणीव ठेवावी. त्यांच्या केलेल्या या उपकारातून थोडंसं उतराई व्हावं याकरता सांगावे जे पद आहे, हे पद पालखीच्या शेवटला म्हणायची पद्धत आहे. कृतज्ञता त्यांच्या केलेल्या कार्याची, त्या पदामध्ये त्यांनी ह्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे या घटनेचं. शेवटच्या चरणामध्ये, या राणी माझी करुणा वाणी, काया कष्टी प्राणी, ऐकून घेशील कानी, देशील सौख्य निदान, संकट होऊन मूर्छित असता पाजील कवण्या पाणी, मला कोण पाणी पाजवणार. तर श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात, अरे गोपाळा काळजी करू नकोस रे बाळा, मी आलोय. आणि श्रीपाद श्रीवल्लभांना प्रत्यक्ष आलेलं त्यांनी बघितलं, मस्तकाला भस्म लावलं, पाणी प्यायला दिलं. हे सगळं, ही सगळी घटना जी आहे, ही सगळी घटना या सांगावे या पदामध्ये गोपाळ स्वामीने लिहून ठेवली. आणि या गोपाळ स्वामींची त्या उपकारातून कुठंतरी थोडंसं आपण उतराई व्हावं, त्यांनी केलेल्या या कार्याची कुठेतरी आठवण असावी याकरता पालखीच्या शेवटला दत्तात्रयांच्या समोर पालखी आल्यानंतर हे पद म्हणून दत्तात्रयांची आरती करायची त्यानंतर पद्धत पडली. याच गोपाळ स्वामी महाराजांची जिवंत समाधी वाडीमध्ये, संजीवन समाधी. आणि समाधी घेतल्यानंतर गोपाळ स्वामी महाराजांनी पुजारी लोकांना दृष्टांत दिला की हा जो अजान वृक्ष आहे या समाधीवरचा, ह्याच्या ज्या मुळ्या आहेत, या मुळ्या मला त्रास देत आहेत. म्हणून पुजारी लोकांनी काय केलं तर समाधीवरचा दगड काढला, आत उतरून ह्या सगळ्या मुळ्या काढून टाकल्या. आत गोपाळ स्वामी बसलेले त्या काळच्या पुजाऱ्यांनी बघितले. त्यानंतर पुन्हा तो दगड लावला, परंतु पुन्हा त्यानंतर मात्र अशा प्रकारचा दृष्टांत झाला नाही. सांगण्याचं कारण एवढंच आहे की अशी संजीवन समाधी गोपाळ स्वामी महाराजांची वाडीमध्ये. त्यानंतर मौनी स्वामी महाराज कित्येक यज्ञ केले, कित्येक खूप मोठं कार्य मौनी स्वामी महाराजांनी केलं. त्यानंतर ब्रह्मानंद स्वामी आणि त्यानंतर थोरले स्वामी महाराज. या ब्रह्मानंद या मठाबद्दल, हा ब्रह्मानंदांचा जो मठ आहे, या मठाबद्दल काय म्हणतात स्वामी महाराज नरसिंहवाटिका स्तोत्रामध्ये. ह्याच्या पायऱ्या आहेत की नाही वर यायच्या, आपण खाली दर्शन केलं, दर्शन करून आपण वर येतो, एक 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 पायरी चढून वर येतो. हा अनुभव घ्यायचा आहे बरं का. याकरता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही वाडीत याल तेवढा हा अनुभव घ्या. कारण काही गोष्टी अशा असतात की त्या शब्दात सांगता येत नाहीत, त्या प्रत्यक्ष अनुभव घ्यायचे. आता मी जर तुम्हाला सांगितलं की साखर गोड आहे आणि या गोडीवर मी 2 तास प्रवचन केलं, तर या प्रवचनातून तुम्हाला गोडी कळणार नाही. तर तुम्हाला गोडी करण्याकरता मला काय करायला लागेल तर तुमच्या हातावर साखर द्यायला लागेल. ती तुम्ही तोंडात टाकल्यानंतर तुम्हाला गोडी कळेल. ती जी गोडी कळेल ती माझ्या 2 तासाच्या प्रवचनानं कळणार नाही. हा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा. हा अनुभव हा शब्दानं सांगायचा नाही. महाराज सांगतात की दत्तात्रयांचं दर्शन घेऊन आपण पायऱ्या चढतो, पायऱ्या चढत 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 आपण वर येतो आणि शेवटला काय आहे तर हा ब्रह्मानंदांचा मठ आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये या ब्रह्मानंदाचं वर्णन केलं, या ब्रह्मानंदाची मीमांसा केली आहे. काय ब्रह्मानंदाची मीमांसा केली आहे, ब्रह्मानंद म्हणजे नक्की काय आहे असं उपनिषदकारांना ज्यावेळी विचारलं त्यावेळी उपनिषदकार म्हटले सांगतो तुम्हाला. म्हटले अगोदर एक माणूस घ्या. कसा माणूस पाहिजे तर अशिष्टो द्रशिष्टो बलिष्ठ, अत्यंत बलवान आहे, दिसायला सुंदर आहे, राजा आहे, कुठल्याही प्रकारची कसलाही रोग त्याच्या शरीराला नाही आहे, कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे, भरपूर पैसा अडकाय, असा मनुष्य त्याचा आनंद हा बेसिक धरा, हा पाया धरा. याच्या 100 पटीनं आनंद हा मनुष्य गंधर्वांचा आनंद असतो. मनुष्य गंधर्वांच्या आनंदाचे 100 पट आनंद हा देवगंधर्वांचा असतो. त्याच्या 100 पटीनं आनंद हा
पितरांचा असतो, त्याच्या 100 पटीनं आनंद हा देवांचा असतो, त्या देवांच्या 100 पटीनं आनंद हा इंद्राचा असतो, त्या इंद्राच्या आनंदाच्या 100 पट आनंद प्रजापतीचा असतो, आणि त्या प्रजापतीच्या आनंदाच्या 100 पट आनंद ब्रह्मानंद असतो. पुन्हा एकदा विचारलं की अहो मग नक्की काय असतो, तेव्हा त्यांनी सांगितलं यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. तिथं वाचा पोचूच शकत नाही, म्हणजे तो जो आनंद आहे तो आनंद शब्दामध्ये सांगता येत नाही. शब्दाला मर्यादा आहे, त्या मर्यादेमध्ये राहून तो ब्रह्मानंद सांगता येणार नाही. त्या ब्रह्मानंदाचा अनुभव घ्यायचा आहे, तो अनुभव या ब्रह्मानंदाच्या मठात येतो आपल्याला. तुम्ही अनुभव घेऊन बघा. दत्तात्रेयांना नमस्कार करा, एक 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 पायरी चढून वर या आणि ब्रह्मानंदाच्या मठात जाऊन स्वामी महाराजांच्या समोर साष्टांग नमस्कार घाला. 5 मिनिटं फक्त त्यांच्या समोर डोळे मिटून बसा. तो आनंद तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या आनंदाचं वर्णन आपण करू शकत नाही, ज्या ठिकाणी उपनिषद थांबलेले आहेत, वेद थांबलेले आहेत, तो आनंद या ब्रह्मानंदाच्या मठात फक्त 5 मिनिटात तुमच्या अनुभवाला येईल. असा हा ब्रह्मानंदाचा मठ आहे. महाराजांनी नृसिंह वाटिका स्तोत्रामध्ये या ब्रह्मानंदाचं वर्णन केले. ब्रह्मानंदाचा मठ म्हणजे काय आहे? प्रत्येक जण म्हणतो, कित्येक लोक मला म्हणतात की आम्ही खाली फिरून आल्यानंतर प्रत्यक्षात मठात जेव्हा जातो तेव्हा तिथला एक आनंद, तिथली एक शांतता मनाला कुठेतरी असं स्पर्श करून जाते की इथं काहीतरी वेगळं आहे, आणि ते जे वेगळं वाटतं आपल्याला तोच हा आनंद आहे, दुसरं काय नाही आहे. तोच आनंद आहे. तो अनुभव आपल्याला इथं घ्यायचा आहे. या ब्रह्मानंदाच्या मठामध्येच आमची आई आहे. परमहंस प्रयोराजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती महाराज त्या ठिकाणी पादुकारोपानं वास करतात. आमच्याकडून कितीही चुका झाल्या, आमच्याकडून कितीही अपराध झाले, तरी आम्हाला जवळ घेणारी आई आहे, माऊली आहे. सगळ्या संपूर्ण जगताची गुरु आहेत, त्या ठिकाणी वास करतात. त्यांच्या समोर जाऊन उभारलं, त्यांचं रूप बघितलं की एवढा परम आनंद त्या ठिकाणी होतो. त्या मठाचा आनंदच वेगळा आहे. मी कितीही जरी तुम्हाला शब्दात सांगायचा प्रयत्न केला तर मी नाही सांगू शकत. ही शब्दाला मर्यादा आहे, माझ्या ज्ञानाला मर्यादा आहे, माझ्या शब्दाला मर्यादा आहे. तो जो आनंद त्या मठामध्ये मिळतो तो आनंद तुम्हाला जगतात कुठेही मिळणार नाही. फक्त 5 मिनिटं डोळे मिटून शांत बसा, तो स्पर्श तुम्हाला झाल्याशिवाय राहणार. अशी ही वाडी या सिद्धांना नामधारकांनी विचारलं की असं म्हणता तुम्ही की महाराज देहाने गेले गाणगापूरला, परंतु मनानं हृदयानं मनोहर पादुकामध्ये राहिले असं तुम्ही म्हणता. याला प्रमाण काय? कित्येक लोक यानंतर येतील. महाराजांनी सांगून ठेवलं की एवढं मोठं स्थान होणार आहे, जे जे कोणी भक्त येतील त्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. असे हे सिद्ध स्थान आहे. या सिद्ध स्थानातून महाराज गेलेच नाहीत, पादुकारोपांना राहिलेलेच आहेत. याला काय तरी प्रमाण द्या की. म्हणून सिद्धांनी शिरोळच्या ब्राह्मण स्त्रीची कथा सांगितली आहे. आपण कथा पूर्ण बघितलेली आहे, थोडंसं स्पर्श करून जातो. ही ब्राह्मण स्त्री आहे. ही ब्राह्मण स्त्री, हिला मुलं होतात परंतु जगत नाहीत. 1-2 वर्ष झाली की मरून जातात. हिनं ज्योतिषांना जाऊन विचारलं की असं व्हायचं कारण काय, तर त्यांनी सांगितलं की शौनक गोत्राच्या ब्राह्मणाचे मागच्या जन्मी तुम्ही 100 रुपये घेतलेले आहेत आणि तुम्ही ते दिलेले नसल्यामुळे त्यानं आत्महत्या केली आणि तो पिशाच्य झाला. तेव्हा तिने विचारलं की मी आता काय करू. तेव्हा त्यांनी सांगितलं की या मनोहर पादुका आहेत, या मनोहर पादुकांची सेवा करा. दत्त महाराज काहीतरी मार्ग दाखवले. म्हणून ती या ठिकाणी आली आणि तिनं स्नपन नावाची सेवा केली. स्नपन सेवा केल्यानंतर तिला स्वप्न असं पडलं की स्वप्नामध्ये ते जे पिशाच्य आहे
तो शौनक गोत्राचा ब्राह्मण तो पिशाची रूपाने तिच्या अंगावर आला. ती घाबरून पळायला लागली आणि औदुंबराच्या झाडाच्या मागं गेली आणि औदुंबराच्या खाली श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज बसलेले आहेत असं तिनं बघितलं आणि महाराजांच्या पाठीमागे ती गेली घाबरून. ते प्रेत समोर आलं. महाराजांची त्याची चर्चा झाली आणि महाराजांनी तिला सांगितलं की याच्याकरता तू सगळा विधी कर म्हणजे हा मुक्त होईल. ती जागी झाली. महाराजांनी स्वप्नामध्ये सांगितल्याप्रमाणे सगळा विधी केला. तो पिशाच मुक्त होऊन गेला. त्यानंतर महाराजांनी तिला वर दिला. तिला 2 मुलगे झाले. त्यातला एक मुलगा मेला. तेव्हा महाराजांच्या कृपेनं या नरसोबाच्या वाडीच्या पादुकांच्या समोर तो मुलगा जिवंत झाला असा इतिहास सिद्धांनी नामधारकांना सांगितला. याच्यावरून आज सुद्धा स्वामी महाराज या ठिकाणी पादुका रूपाने वास करतात. जे जे कोणी भक्त येतील त्यांच्या सगळ्या मनकामना तात्काळ पूर्ण करण्याचं सामर्थ्य या पादुकांचं आहे. कोणीही यावं. कुणीही यावं, सेवा करावी, भक्ती करावी आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या आपल्या ताकदीप्रमाणे. असंच करावं तसंच करावं असं नाही आहे. कारण कलौ श्रीपाद श्रीवल्लभ, कलियुगामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जी भक्ती आहे, जी सेवा आहे, ते तात्काळ फलद्रूप होणार आहे. तुम्ही किती करताय हे महत्वाचं नाही आहे, तर तुम्ही किती भावानं करताय हे महत्वाचं आहे. त्या तुमच्या भक्तीमध्ये, त्या तुमच्या सेवेमध्ये तुमचा भाव असला की बास. ते फक्त भाव बघतात आणि तुम्हाला फळ देतात. आणि ते काय देतील हे सांगता येत नाही. आम्हाला पुजारी लोकांना काय दिलं नाही, सर्व काही दिलं. सर्व काही आम्हाला मागावंच लागत नाही हो त्यांच्याकडे. न मागता काय इतक्या गोष्टी ते देतात. आम्हाला मागावंच लागत नाही. आम्ही सेवा करतो त्याप्रमाणे ते आम्हाला मेवा देतात. तेवढंच नव्हे तर संपूर्ण जगताचं कल्याण पादुका रूपानं महाराज या ठिकाणी करतात. वाडीच्या जवळच कुरुंदवाड नावाचं गाव आहे. या कुरुंदवाड गावात अतिशय सुंदर दत्त मंदिर आहे. या दत्त मंदिरात सुद्धा स्वामी महाराज जसं शिरोळला गेले भोजन पात्रामध्ये भिक्षेला, ज्याप्रमाणे औरवाडला गेले घेवड्याची शेंगाची भाजी खायला, त्याचप्रमाणे कुरुंदवाडला सुद्धा महाराज गेले. अतिशय नितांत रमणीय असं स्थान कुरुंदवाडला आपल्याला दत्त मंदिर बघायला मिळेल. एक विलक्षण शांतता त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळेल. सुंदर मनोहर पादुका तिथं सुद्धा आहेत. छान एकदम ठिकाण सुंदर आहे. त्यानंतर वाडीच्या जवळच खिद्रापूर नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी लेणी म्हणतात की नाही, एक सुंदर मंदिर की त्या मंदिराची ती जी कलाकृती आहे, ती जी शिल्पकृती आहे, त्या शिल्पकृतीचं वर्णनच करता येत नाही. मुघल सल्तनीमध्ये त्याच्यावर आक्रमण झालं. आक्रमण होऊन ते फोडून सुद्धा जे शिल्लक आहे ते शिल्लक असलेलं एवढं आहे की त्याचं वर्णन करू शकत नाही. ते जर मंदिर पूर्णत्वानं जर पूर्णांशानं जर असतं तर आज त्या कलाकृतीची तोडच नव्हती. असं सुंदर मंदिर तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. धोपेश्वर कोपेश्वर आपण जे 12 दिवसामध्ये कृष्णा लहरी बघितली, काय बघितली तर हरिहर अद्वैत आपण बघितलं. तर त्या ठिकाणी धोपेश्वर कोपेश्वर मंदिरामध्ये भगवान विष्णू आणि भगवान शंकर एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. धोपेश्वर कोपेश्वर मंदिर खिद्रापूर अतिशय नितांत सुंदर. वाडीमध्ये आल्यानंतर हे खिद्रापूरचं मंदिर आपल्याला बघायला खूपच आवडेल. आपण बघा, कुरुंदवाडचं सुद्धा मंदिर एकदम छान आहे. आपल्याला खरोखरच आवडेल. अशी ही नरसोबाची वाडी, असे हे वाडीचं महात्म्य. किती सांगू तुम्हाला मी. इथं ही जी सेवा आहे, ही सेवा प्रत्यक्ष दत्तात्रय या ठिकाणी वास करतात. आमच्या पुजारी लोकांच्याकडून सेवा घेतात. दत्तात्रयाने सांगितलं भैरव मठांना की तुम्हाला एक पुत्र होईल आणि त्या पुत्राला पुढे 4 पुत्र होते. महाराजांनी सांगितल्याप्रमाणेच त्यांना एक पुत्र झाला आणि त्याला पुढे 4 पुत्र झाले.
आणि ते 4 पुत्र आणि त्या 4 पुत्रांचा वंश म्हणजे हे आमचे पुजारीचे 4 फळे आहेत. अजून सुद्धा कुणाला देवाज्ञा झाली किंवा कुणाच्या घरी पुत्रसंतती झाली किंवा संतती झाली तर त्यांचं सोयर सुतक आम्हाला सगळ्या पुजारी मंडळींना येतं. आणि ज्यावेळी अशा पद्धतीचं काही येतं, सुतक येतं, सोहेर येतो, तेव्हा हीच पूजा अशीच राहावी, पूजेमध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू नये याकरता पुजारी मंडळींच्या व्यतिरिक्त ही जी परिष्ठ मंडळी आहेत ही सुद्धा त्याच निष्ठेनं त्याच भक्तीनं दत्तात्रयांची सेवा करतात. कित्येक मंडळी या ठिकाणी अशी आहेत सेवा करणारी, त्यांची सेवा पुजारी मंडळींच्या प्रमाणेच आहे आणि त्यांचं सुद्धा पूर्णपणे कल्याण दत्तात्रयांनी या ठिकाणी केलेलं आहे. अशी ही सुंदर वाडीचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे, कारण दत्तात्रयांची राजधानी आहे. या ठिकाणी काय काय आहे तर चिंतामणी, औदुंबरा कल्पवृक्ष. हा औदुंबर जो आहे हा औदुंबर कल्पवृक्ष आहे. ज्या वेळेला ती नख त्या औदुंबराच्या त्या फळात रोवली, त्या औदुंबराच्या फळामुळे काय झालं तर नृसिंह महाराजांच्या त्या बोटाला जो ताप झाला होता त्या विषानं हिरण्यकश्यपूच्या पोटातल्या, तो ताप नष्ट झाला. म्हणून विष्णूंनी औदुंबराच्या झाडाला वर दिला. काय वर दिला तर तू कल्पवृक्ष. कल्पवृक्ष म्हणजे काय तर त्या कल्पवृक्षाच्या सावलीत जाऊन जी इच्छा आपण करू मनामध्ये ती इच्छा तात्काळ पूर्ण करणारा तो कल्पवृक्ष आहे. तर औदुंबर या ठिकाणी आहे, महाराजांच्या पादुकांच्या माग वर आहे. फक्त त्याच्याकडे बघून नमस्कार करून मनातली इच्छा त्याला सांगायची बस. चिंतामणी औदुंबर कल्पवृक्ष कामधेनुष्य संगम. हा जो कृष्णा आणि पंचगंगेचा जो संगम आहे तो संगम म्हणजे कामधेनू आहे. ही जी कामधेनू आहे तिचं जे दूध आहे त्या दुधाची या पुराणामध्ये खूप वर्णन केलेलं आहे. ती जी कामधेनू आहे ती कामधेनू म्हणजेच मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारी ही कामधेनू. हे संगम म्हणजे ती कामधेनू आहे. आणि महाराजांच्या पादुका म्हणजे चिंतामणी. हा चिंतामणी ज्याच्याकडे असेल त्यानं काय करायचं, त्या चिंतामणीला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छा सांगायची, तात्काळ फळ प्राप्त करून देणारी. म्हणून आमच्याकडं पाणी घातल्यानंतर पादुकाला स्पर्श करायची पद्धत आहे. का स्पर्श करायचा तर तो चिंतामणी तात्काळ फळ प्राप्त करून देणार आहे. म्हणून हात लावून नमस्कार करायचा. बाकी काही करायचं आवश्यकता नाही. ते फक्त भावाचे भुकेले. तुम्ही भाव किती देता, तुमची भक्ती काय आहे, तुम्ही जे कर्म करताय त्यामध्ये तुमचं मन किती आहे हे फक्त ते बघतात आणि त्याप्रमाणे फळ देतात. गुरुचरित्रकारांनी गुरुचरित्रामध्ये फक्त 51 अध्याय सांगितले. प्रातिनिधिक स्वरूपाने महाराजांची लीला वर्णन केली आहे, परंतु महाराजांची लीला अजून चालू आहे. अजून कित्येक लोक येतात, कित्येक लोक सेवा करतात आणि आपल्या कामना पूर्ण करून घेतात. जर तसं ठरवलं असतं तर 1,00,000 अध्याय, 1,00,000 सुद्धा नव्हे, त्या ठिकाणी संख्याच अपुरी पडेल एवढे अध्याय त्या गुरुचरित्राचे झाले असते. गुरुचरित्रकारांनी काय केले तर प्रातिनिधिक स्वरूपानं एक अध्याय सांगितलाय, परंतु अजून गुरुचरित्र चालूच आहे. का चालू आहे तर महाराजांनी फक्त नावाला अवतार समाप्ती केली आहे. फक्त त्या पुष्पासनावर बसून कर्दळीवनात निघून गेलेले आहेत, परंतु मनानं हृदयानं या मनोहर पादुकामध्येच थांबलेले आहेत. आणि या ठिकाणी जे कोणी सेवा करतील त्यांच्यावर ते परम कृपा या ठिकाणी करतात. आपल्या सर्वांची इच्छा दत्तात्रयांनी पूर्ण करावी. कृष्णा लहरी आपण ऐकली, 2 दिवसामध्ये वाडीचं महात्म्य ऐकलं, नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं चरित्र थोडंसं प्रातिनिधिक स्वरूपानं आपण ऐकलं. आपल्या सगळ्यांच्या इच्छा दत्तात्रय पूर्ण करोत अशी त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो. संपूर्ण जग जे आहे हे सगळं जग आज कोरोनामुळे भयमुक्त झालेलं आहे. भगवान दत्तात्रेयांनी आपल्या कृपेनं हा सगळा कोरोना नष्ट करावा, सर्वांना आरोग्य चांगल्या प्रकारचं प्राप्त व्हावं. ज्या ज्या इच्छा आपल्या मनामध्ये असतील त्या सगळ्या इच्छा भगवान दत्तात्रय आपल्या पूर्ण करतीलच करतील. परंतु आपण काय करायला पाहिजे, फक्त निष्ठेनं भक्तीनं त्यांची सेवा करायला पाहिजे. आपल्या हातून जे अपराध घडतात, जी पापं घडतात ती पापं मातृहृदयानं ते क्षमा करतातच,
परंतु ते मातृहृदयाने क्षमा करतात म्हणून आपण सतत पातकच करायची का? आपल्या पापांची आपल्याकडे कुठेतरी जाणीव व्हावी, त्या पापातून आपण मुक्त व्हायचा प्रयत्न करावा आणि अशी पातकातून मुक्त झालेले आपण भगवान दत्तात्रेयांनी आपल्यावर कृपा करावी. या संपूर्ण जन्म मरणाच्या या फेऱ्यातून त्यांनी आपल्याला मुक्त करावं अशी सगळ्यांच्या वतीनं मी दत्तात्रेयांच्या मनोहर पादुकांच्या जवळ प्रार्थना करतो. आणि ही मी जी काही सेवा केली आहे ही सेवा या दत्तात्रेयांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाचेला मी या ठिकाणी विश्रांती देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. आरती दत्तात्रय प्रभूची करू श्रीपाद वल्लभांची. योगी अवतार प्रभूंचा पती तो धारती करण्याचा. अनादि सिद्ध से गुरुचा नियम हा अबाधित साचा. अत्रीच्या सुकर्माते करुणी अवतार आश्रमी सद्गुरु स्वामी ऐक्य होऊनी हरिहर ब्रह्मी सहित स्वरूपाची छबी किती वर्णुनी रूपाची. आरती दत्तात्रय प्रभूची करू श्रीपाद वल्लभांची. ग्रामी गुरु राजा लाडला सर्वत्र जनकाजा. प्रतिदिनी भीमा अमरजा संगमी करुणी भक्त पूजा. त्रिविक्रम भारती अति गुरुंचा करो देश प्रतिदिनी गर्व धरुणी निंदी बुधजनी मुनी प्रभुनी गर्व हरुणी त्यासे. गावी दिली स्वरूपाची. आरती दत्तात्रय प्रभूची करू श्रीपाद वल्लभांची. ब्राह्मण शूद्र यवन तंतुका देऊनी दर्शन हे रयता. या परी करुणी बहुत कौतुका श्री गुरुचरणी दासी लोका. गंगे माझी गुरुमूर्ती कृष्णे माझी गुरुमूर्ती. जाती कवनीय भक्तावरी अमित कृपा करी सत्य वैखरी कृष्ण सुनू हरीची. हृदयी भरी बुधजन हो साची. आरती दत्तात्रय प्रभूंची करू श्रीपाद वल्लभाची. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. आज गुरुवार आहे आणि नृसिंहवाडी महात्म्याचा भाग 2 दुसरा भाग आज आपण गुरुजींच्याकडनं श्रवण केला. जसं ते मगाशी अनिर्वचनीय आनंदाबद्दल म्हणाले तसं 2 दिवस आज आणि काल आणि गेले 12 दिवस कृष्णा लहरीच्या माध्यमातून जवळजवळ श्रावण महिन्यातला वद्य पक्ष आणि भाद्रपदाची ही सुरुवात इतकी छान गोड अशी गुरुजींनी आपल्याला करून दिलेली आहे. त्यांना एक मान आहे. गुरुजी पुजारी मंडळींच्या मध्ये ज्या वेगवेगळ्या सेवा आहेत त्यात त्यांच्या नावापुढे आपण लिहिताना लिहिलेलं आहे, आपण वाचलं असेल, वेदमूर्ती हरिनारायण पुजारी कंसात चोपदार असं लिहिलं आहे. तर जेव्हा उत्सवमूर्ती वरतून खाली येते तेव्हा पहिली ललकारी हातात ती चांदीची काठी धरून मोठ्यानी जी ललकारी देतात तो मान यांच्या घराण्यामध्ये आहे म्हणून चोपदार पुजारी असं त्यांना म्हटलं जातं. तर इतकं सुंदर असं विवरण आपण सगळ्यांनी श्रवण गेले 14-15 दिवस सलग केलं आहे गुरुजींच्या मुखातनं. त्यांना मला मोठ्या भावासारखे आहेत, अत्यंत चांगले असे उपासक आहेत. या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी गुरुचरित्राची पारायण असतील, सत्यदत्त व्रत पूजा असेल, काही ना काहीतरी अनुष्ठान करत सतत ते आणि त्यांच्या सौभाग्यवती सतत सेवेमध्ये निरंतर या लॉकडाऊनच्या काळामध्ये आहेत. कुठेतरी मनात एक भावना होती की त्यांच्यासारख्यांचं इथं या ठिकाणी व्हावं, आपल्या सगळ्यांना त्याचा लाभ मिळावा. आपल्या सगळ्यांना म्हणजे आपण नाही, माझ्यासकट म्हणतोय, आपल्या सगळ्यांना त्यांच्या प्रवचनाचा लाभ मिळावा. आणि ती विनंती केल्याप्रमाणे त्यांनी खूप सुंदर अशा पद्धतीने दत्तकृपेने त्यांच्याकडनं भगवती कृष्णावेणी मातेने सेवा करून घेतली. महाराजांनी काय असतं की त्यांच्या पूर्वजांना वंशज म्हणजे जे मुख्य भैरमभट पुजारी आहेत त्यांना महाराजांनी कृपावंत होऊन इथे चरणपादुका पूजा करण्याचा अधिकार दिला. पुजारी म्हणून हे नामाविधान झालं. त्यांनीच ते सांगण्याची जी धन्यता आहे ते असे अनेक शेकडो अन्य वक्ते येतील आणि ते बोलतील, त्यांच्या बोलण्यात ते वजन येणार नाही, ते त्यांनीच सांगावं अशी माझी खूप मनापासून इच्छा होती.
ते गुरुजींनी फार सुंदर रीतीनं सांगितलं आहे. खूप बोलण्यासारखे मुद्दे आहेत. खूप एकेका नुसते वाडीतले होणारे चैत्र ते फाल्गुनापर्यंतचे उत्सव एवढा एक विषय दिला तर तास दीड तास त्याच्यावर बोलता येण्यासारखं आहे. केवळ गोपाळकाल्याचा उत्सव, वाडीतल्या फक्त आरत्या, वाडीतलं जागरण खूप खूप बोलता येण्यासारखं आहे. केवळ सनकादिक म्हणजे आत्ता रामचंद्र योगींपासून त्यांनी ब्रह्मानंदांपर्यंत सांगितलं, हा एक स्वतंत्र चर्चेचा किंवा एक स्वतंत्र बोलण्याचा विषय राहील. वाडीतल्या उपासना पद्धती, टेंबेस्वामी महाराजांनी घालून दिलेल्या पद्धती, या सगळ्यांवरती बोलण्यासारखे अनेक विषय असताना सुद्धा खूप विषय त्यांनी आहे त्या तासा दीड तासामध्ये खूप पद्धतीने कव्हर केले. तर गुरुजींना मी अंतःकरणपूर्वक श्रीपाद श्री वल्लभ पेजवरील सगळ्या दत्तभक्तांकडनं, गुरुभक्तांकडनं आमच्या सगळ्यांचे खूप खूप प्रेमपूर्वक नमस्कार गुरुजी आपल्याला, की आपण 14-15 दिवस अत्यंत सहृदय अंतःकरणाने आमच्यावरती खरोखर सगळ्यांना नाहून काढलं. यामध्ये सगळ्यांना दत्तभक्तीमध्ये, आज तर गुरुवारी सगळ्यांना अत्यानंद झाला. आपल्या कमेंट मी वाचत होतो, शूटिंग सध्या मी कॅमेरामन असल्यामुळे मी सध्या बघतोय आपल्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचतोय. तर आपण सगळे सद्गत झाला आहे. कोणी म्हणतं आमच्या डोळ्यात पाणी येतं आहे. जेव्हा वक्ता कृत्रिमपणे काही सांगत नसतो, त्याला विद्वत्ता आपली दाखवायची नसते, जेव्हा तो भावनेने बोलत असतो, तेव्हा एक वाक्य मजेचं सांगतो. आमचे महाराज आम्हाला कीर्तन शिकवताना सांगायचे कोल्हापूरला मठात असताना, की जेव्हा वक्ता, कीर्तनकार, प्रवचनकार तो जेव्हा सद्गत होतो, म्हणजे तो खऱ्या अर्थाने जेव्हा सद्गत होतो, त्याला एखादा मुद्दा सांगताना तो अंतःकरणपूर्वक असा त्याला त्याविषयी कळवळा निर्माण होतो. जेव्हा त्याच्या डोळ्याची कड ओली होते तेव्हा समोरचा श्रोता रडत असतो. बघा ॲक्शन रिॲक्शन कशा असतात महाराज सांगायचे. जेव्हा तो स्वतः त्याच्या डोळ्याची कड ओली होते तेव्हा समोरचा रडत असतो. जेव्हा वक्ता रडतो तेव्हा समोरच्या अक्षरशः सद्गत होऊन काय ते एका विशिष्ट अवस्थेत गेलेले असतात. समोरचे लोक बोलायच्या अवस्थेत नसतात. अगदी ती अवस्था, आनंदाची अवस्था, आनंद अश्रूची अवस्था आपल्याला आज 14-15 दिवसात मिळालेली आहे. परमकृपाळू श्रीपाद श्री वल्लभ श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, मग या श्रावण मासाच्या निमित्ताने श्रवणाचा हा योग, मग गुरुजींचं प्रवचन असेल, कुलकर्णी बुवांची छान कीर्तन असतील, वामोरकर काकांचे त्यांची वेगवेगळ्या विषयावरती आत्तापर्यंत झालेली प्रवचनं असतील. उद्या वराह जयंती आहे. आनंदाची बातमी अशी आहे की थोडं थोडं पाणी पण उतरत चाललं आहे आणि आता जे काही पूरसदृश जो धोका होता तो पण आता उतरलेला आहे भगवतीच्या कृपेने, दत्तकृपेने. उद्या वराह जयंती आहे, परवा गणपतींचं आगमन होईल. आपापल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्याही खूप खूप शुभेच्छा. आणि भाद्रपदातल्या शनिवारपासून माझे वडील हरिभक्तपरायण नरहरिबुवा गोखले यांची कीर्तन सेवा याच वेळेला, म्हणजे 5 किंवा 5:30 जे काही ठरेल ती वेळ आपल्याला सांगतो, कारण लगेच 7 वाजता नित्य उपासना असते, मग थोडी धावपळ होते एका तासात. तर कदाचित 5 ते 6:30 अशी सव्वा तास दीड तास कीर्तन सेवा होईल. मग 7 वाजता नित्य उपासना होईल, असं आपण ठेवूया. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा गुरुजींच्या चरणी कृतज्ञता. आणि आपण नृसिंहवाडीला याच पद्धतीनं येऊया. आणि मच्चित्ता चिंती साची तू वाडी नरसोबाची. एरवी वाडीपासून वेगळे असलो तरी या पद्धतीची दिव्य वाडी, त्याचं स्मरण करत करत पोचूया. केवळ बासुंदी पेढे हे तर आहेच आहे, परंतु 2 मिनटं आला आणि गेलं असं न करता वाडी ही राजधानी आहे. त्या राजधानीचा आनंद घ्यायला आपण सगळे जमूया. वाडीत येऊन सेवा करूया, उपासना करूया. अशी ती सेवेची, उपासनेची प्रेरणा दत्त महाराज आपल्या सगळ्यांना देवोत. आणि आपल्या सर्वत्रांचं गुरुजींनी प्रार्थना केल्या त्याप्रमाणे कोरोनातून लवकरात लवकर नृसिंह सरस्वती महाराज आपल्या सगळ्यांना या महामारीतून दूर करून पुन्हा एकदा उत्तम असं आयुष्य आपल्या सर्वांचं सुरू होऊ द्या. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थोड्याच वेळात एक 10-15 मिनटात आपण नित्य उपासनेला सुरुवात करू आणि सामूहिक जी उपासना आहे, विश्वप्रार्थना, ती आरंभ करू. आता इथेच थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.